जय भीम, जय संविधान. बंधू आणि भगिनींनो, काल यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये एक मुलगा असतो, तो गेम खेळण्यात मग्न असतो आणि त्याच्या संपूर्ण अंगावर माशा बसलेल्या असतात, परंतु त्याला त्या माशांचं अजिबात भान नसतं. दुसरा एक व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये आई मुलाला जेवण वाढते, मुलगा गेम खेळत असतो, तर आई त्याला म्हणते, तर आई त्याच्या हातातला मोबाईल हिसकावते. त्यावेळेस तो हातातले जे रिमोट आहे ते आईला मारू शकतो. त्यानंतर तिसरा व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये मुलगा झोपलेला असतो आणि झोपेमध्ये तो अशी काही कृती करत असतो की जसं आपण मोबाईलवर बोटं फिरवत असतो तशी तो बोटं फिरवत असतो. तर थोडक्यात असं दर्शवण्याचा प्रयत्न केला की मोबाईलमुळे लहान मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे, म्हणजे मोबाईलला वाईट ठरवण्यात आलेलं आहे. परंतु बंधू आणि भगिनींनो, भगवान बुद्धांचा मध्यम मार्ग आहे. चांगल्या गोष्टीसुद्धा अति प्रमाणात जर केल्या तर त्यांचेसुद्धा परिणाम वाईटच होत असतात. म्हणून मध्यम मार्ग पाळणं फार गरजेचं आहे. राहिली मोबाईलची गोष्ट, तर मोबाईल हा माणसाच्या भल्यासाठी बनवलेला आहे, माणसाच्या उन्नतीसाठी बनवलेला आहे. मोबाईल तुमच्या मनोरंजनाचं साधन आहे. म्हणून मोबाईलमध्ये अनेक प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला घरबसल्या मिळतं. अनेक प्रकारचे तुमचे नातेसंबंध जे दूर आहेत जवळ येतात, असे अनेक फायदे मोबाईलचे आहेत. परंतु जर त्या मोबाईलचा तुम्ही योग्य रीतीने वापर केला तर नक्कीच तो मोबाईल तुम्हाला वरदान ठरू शकतो. परंतु लोक अशा पद्धतीने मोबाईलचा वापर करतात की तो त्यांना शाप ठरत आहे. म्हणून मोबाईलचा वापर जर अतिशय योग्य पद्धतीने आणि मध्यम मार्गाने जर केला तर तोच मोबाईल तुम्हाला वरदान ठरल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी या ठिकाणी सांगेन. जय भीम, जय संविधान.